नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। कल्याण डोंबिवली मनपाची नवीन अपडेट आलेली आहे। तर याच्या रिझल्ट संदर्भातले जे गुण आहेत तर ते आपल्याला कळालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण कट ऑफ किती जाऊ शकतो आणि भविष्यात याची पुढची प्रक्रिया काय असेल या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्ही जर कल्याण डोंबिवली मनपाच्या वेबसाईटवर गेले तिथे भरती या टॅब मध्ये तुम्ही पाहिलं असेल गुणांचा तपशील हा एक नवीन ओपन झालेला आहे आणि इथं तुमचे सगळे गुण वगैरे जे आहेत तर ते ओपन होतील। जर मी फॉर एक्झाम्पल लिपिकच्या याच्यावर क्लिक केलं तरी लिपिकची लिस्ट जी आहे तर ती मला ओपन झालेली दिसते आणि त्याच्यामध्ये मला माझे स्कोर जे आहेत तर ते कळू शकतात। त्यासोबतच मित्रांनो, आगामी सर्व सेवा आणि तलाठीसाठीची आपण 5 नोव्हेंबर पासून लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू करत आहोत। संपूर्णतः तुमच्या टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे सर्व विषय असतील। हे जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे। काही प्रॉब्लेम असल्यास हे नंबर्स आहेत, याला देखील तुम्ही कॉल करू शकता। बघा, ही लिस्ट ओपन झालेली आहे। या लिस्ट मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की नॉर्मलायझेशन नुसार मार्क दिलेले आहेत आणि पुन्हा तलाठी नंतर एकदा पुन्हा आपण 200चा कट ऑफ पार केलेला आहे। 202 जो आहे तर तो कट ऑफ आलेला आहे, म्हणजे 202 मार्क पडलेले टॉपरला। टॉपर हा 202 चा आलेला आहे। पेपर होता 200 पैकी, टॉपर आलेला 202 पैकी। जे लहानपणी आपण म्हणायचो की 200चा पेपर आहे का 100चा पेपर आहे, तुला 110 आले, तुला 105 येत आहेत का, असे काही आपण मजाक करायचो। तर ते गोष्ट मोठी झाल्यावर खरंच होते, ते एक आपल्याला एक वेगळी गोष्ट बघायला मिळते इथं मित्रांनो। ठीक आहे, तर आपण सगळे रिझल्ट वगैरे ते बघूयाच। कल्याण डोंबिवली मनपाची 6/11/2025 ला लेटेस्ट आत्ताच अपडेट आलेली आहे। याच्यामध्ये त्यांनी तुमचे जे गुण आहेत तर ते सगळ्यांच्या गुणांची यादी त्यांनी इथं प्रकाशित केलेली आहे। बघा, आता याच्या पुढची जी कॉमन मेरिट लिस्ट आहे तर ती यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल। मे बी आता जो मेन रिझल्ट जो आहे तर तो मे बी आपल्याला डिसेंबर मध्येच बघायला मिळू शकतो, आचारसंहिता संपल्यानंतर, की त्याच्या आधी देऊ शकतात। कारण की काय प्रॉब्लेम आहे, कारण की ते सगळ्या गोष्टी आधी झालेल्याच आहेत। याच्यानंतर पुढची एक कॉमन मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जॉईनिंग, तर ही अशा पद्धतीची एक प्रोसेस जी आहे तर ती असणार आहे। आता मला कट ऑफ काढायचं, मी कसा काढेल बघा। लिपिक टंकलेखनच्या 116 जागा आहेत, त्याच्यापैकी मी बघेल ओपन जनरलच्या किती जागा आहेत, 38 जागा नाहीत मित्रांनो। ओपन मध्ये जनरलच्या विदाऊट आरक्षण या 12 जागा आहेत फक्त। त्याच्यानंतर फिमेलच्या 11 आहेत। पहिले ओपन मधील सगळ्या कॅटेगरी भरून टाकायच्या, त्याच्यानंतर पुढे जायचं। ठीक आहे, 38च्या 12, ठीक आहे, 12 जागा बघायच्या। मी ही लिस्ट ओपन केली, पहिले 12 सिलेक्ट झाले, त्यांनी पेढे, गुलाल, फटाके हे तयार ठेवायचे आहेत। बघा, 1 2 3 4 5 6 आणि हा 12वा नंबरला, 12वा नंबरचा व्यक्तीला किती गुण मिळालेत मित्रांनो, 188.70। म्हणजे मला जर कट ऑफ काढायचा असेल ओपन जनरल तर मी कट ऑफ लिहिल याचा 188.70। पण हा नॉर्मलायझेशन नंतरचा स्कोर आहे। बिफोर नॉर्मलायझेशन पाहिला तर तो 178 स्कोर येत होता त्याचा, म्हणजे 178 वर ओपन जनरलची मेरिट लिस्ट क्लोज झालेली मित्रांनो। आपल्याला हे कळतं किती 178 वर इथं सिलेक्शन जे आहे तर ते झालेले। आता याच्या पुढचं जर एखाद्याला काढायचं असेल ना की माझं सिलेक्शन झालंय का नाही, पुढचे जे 11 फिमेल असतील ना, 11 फिमेल पुढच्या, त्यांनी बघायचं। फक्त इथं कसं आहे, मेल फिमेल दिलेलं नाही, म्हणून एखाद्याच्या नावावरून तो मेल आहे का फिमेल आहे हे कधी कधी कळणं मुश्किल होतं, म्हणून ते आपण प्रिडिक्ट नाही करत आहे। त्याच्यानंतर स्टार्ट नच्या 78 जागा होत्या मित्रांनो, 78 जागा आपल्याला पाहायला मिळतात। याच्यामध्ये ओपन जनरलच्या किती जागा आहेत, 8 जागा आहेत, म्हणजे या 8चं सिलेक्शन झालेलं, 1 2 3 4 5 6 7 8। तर याचा कट ऑफ किती गेलेला आहे, 142.60। आणि बघा, नॉर्मलायझेशन मुळे गुण वाढतात असं नाही, कमी पण होतात। बघा, इथे 144 मार्क आहेत आणि यांना नॉर्मलायझेशन नंतर 142 पॉईंट काहीतरी समथिंग जे आहे तर ते इथं झालेलं आहे। म्हणजे ओपन जनरलचा कट ऑफ हा 142 नसून बघा इथं 142.60 एवढा लागलेला आहे। हा कट ऑफ ओपन जनरल स्टाफ नर्स साठी। पुढचं फिजिक्स म्हणजे फार्मसिस्ट साठी 14 जागा होत्या, त्याच्यापैकी 2च जागा ओपन जनरलच्या असतील। तर या 2 उमेदवारांची निवड इथं झालेलीच आहे। 157.57 याच्यावर हा ओपन जनरलचा कट ऑफ क्लोज झालेला दिसतो। तर अशा पद्धतीने बाकीच्यांसाठी एक जागा होती, ते एक जागा असेल आणि पहिलं नाव असेल, समजून घ्यायचं तुमचं सिलेक्शन झालेलं, बाकीच्यांनी हे पण सोडून द्यायची आशा की आपलं सिलेक्शन होईल, कारण की तो पहिलावाला नक्कीच जॉईन करूनच घेईल। त्याने नाही जॉईन केलं तर तुम्हाला जे आहे तर ती संधी इथे मिळू शकते। आगामी काळात आचारसंहिता संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जाहिरात येणार आहे, तलाठीची जाहिरात येणार आहे, नगर परिषदेची जाहिरात येणार आहे। याच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर सरसेवेची आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू केली मित्रांनो। पूर्णतः ABCD पहिल्यापासून तुम्हाला शिकवलं जाणार आहे, म्हणून ज्या उमेदवार नवीन असतील तर ते नक्की ही लाईव्ह स्वरूपाची बॅच आपली जॉईन करू शकतात। जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, तिथून तुम्ही या सर्व विषयांची तयारी जी आहे तर ते करू शकतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।